कोणा तुम्ही? आमच्यावर चुपचाप चालायचं काम करायचं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. नाही येणार मी. खबरदार, पिस्तूल टाक. ठार मारे. पिस्तूल टाक. पिस्तूल टाक. तिला हात लावू नको. सोडून द्या. तिला हात लावू नको. त्याला जाऊ द्या. असं मन छोटं करताय साईमा? का असा स्वतःचा कोण मारा करताय? दिवसभर बाहेर पडला नाही, काही खाल्लं नाही, दूध पिऊन घ्या, बरं वाटेल. सर आमच्यापासून अश्रू का लपवत आहे साईमा? आम्हाला कळतं तुमचं दुःख. विक्रम भाऊजींच्या आई आहात तुम्ही. तुमचा जीव त्यांच्यासाठी तुटणं साहजिक आहे. प्रियदर्शनी, आईचं दुःख तुम्हाला कळणार नाही कारण आम्ही आई होऊ शकलो नाही, हेच म्हणायचं आहे ना तुम्हाला साईमा? पण तरीही तुमचं दुःख कळतं आम्हाला, कारण तुम्हाला आम्ही फार जवळून ओळखतो. चेहऱ्यावरचे अश्रू पुसता येतात साईमा, पण भाव नाही पुसता येत. आम्हाला खरंच असं मनापासून वाटतं की जी तुमच्या मनाची अवस्था आहे तीच विक्रम भाऊजींच्या मनाची असेल, कारण त्यांचंही मनापासून प्रेम आहे तुमच्यावर. थोडासा कमीपणा घेतला असतात ना स्वतःकडे, तर आज तुम्ही दोघांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलवू शकला असतात. आज आम्ही जरी आनंदात नसलो ना, तरी देवयानी मात्र नक्की आनंदात असेल. आदित्यराजे आमचा मुलगा म्हणून आम्हाला भेटायला येतात, आमच्या आशीर्वादाची गरज आहे म्हणून सांगतात. पण आम्ही आणि देवयानी यात निवड करायची वेळ येईल तेव्हा फक्त देवयानीचीच निवड करतात. मुळात आपल्याला प्रिय असणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एकाची निवड करायला सांगणं चूक आहे असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे आम्हाला देवयानी आवडते किंवा तिच्याबद्दल मनापासून आम्हाला वाटतं म्हणून आम्ही बोलतोय असं नका समजून घेऊ साईमा. आमच्याबद्दल तुम्ही नेहमीच गैरसमज करून घेतात, पण आम्ही खरंच सांगतो. आमची पहिली बांधिलकी आपल्या कुटुंबाशी आहे. तुमच्याबद्दल, आपल्या घरच्यांबद्दल आम्हाला मनापासून वाटतं म्हणून बोलतोय आम्ही तुमच्याशी. प्रियदर्शनी, तुम्ही जे काही बोलता आहात ना, ते ऐकण्याच्या मनस्थितीत आम्ही नाही आहोत. तुम्ही जाऊ शकता. जशी तुमची मर्जी साहेब. प्रतीक्षा, मला माहित आहे तू माझ्यावर नाराज आहेस. तुला विचारात न घेता मी आणि दामूनं देऊची साथ केली, पण तू समजतेस तसं नाहीये. मी काकू, मी नाराज नाहीये हो. कोणाकोणावर नाराज होणार? आणि नाराज होऊन तरी काय फायदा? तुम्ही, मकरंद, बाबा, तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला जे योग्य वाटलं ते केलं. तुम्हाला सगळ्यांनाच तसं वाटतंय तर मग तेच योग्य असेल, मीच चुकीची असेल. मला आता धास्ती वाटते की देऊ मला तिची शत्रू मानायला लागेल आता. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी विरोध का करतेय.
काकू, विक्रमच्या जागी दुसरा एखादा मुलगा असताना तर मी हसत हसत परवानगी दिली असती लग्नाला. हे बघ प्रतीक्षा, मी आणि दामूनं खूप विचार केला आणि मगच हा निर्णय घेतलाय ग. आणि माझा विश्वास होता माझं म्हणणं तू नक्की समजून घेशील. अगं, यांचं हे नातं, ही परिस्थिती पाहता त्यांचं लवकरात लवकर लग्न होणं आवश्यक होतं, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. काकू, रणवीर राजेंनी दिलेल्या धमकीनंतर सुद्धा तुम्हाला असंच वाटतं? मला मान्य आहे, रणवीर सारख्या माणसाशी वैर पत्करणं महाकठीण काम आहे, पण विक्रम आहे तिच्या बरोबर. म्हणून परत एकदा सांगते, देऊच्या लग्नाला परवानगी दे ग, नाहीतर बिचारी पोर दुखावेल. काकू, आज या क्षणाला माझ्या इतकी दुर्दैवी दुसरी कोणीही नसेल. माझ्या मुलीच्या लग्नाच्या आनंदात मला सहभागी होता येत नाहीये, उलट तिला विरोध करावा लागतोय. पण तिच्या भविष्याचा, तिच्या सुखाचा विचार करूनच मी हे सगळं करतेय ना. आज हे हवे होते. देवच्या लहानपणी तिच्या लग्नाची किती स्वप्न रंगवली होती त्यांनी. देवने त्यांचं ऐकलं असतं. खरं तर ते असते तर अशी परिस्थितीच उद्भवली नसती. तू नको ग इतका विचार करूस. अगं, दोघे समंजस आहेत, एकमेकाच्या भावना जाणतात, एकमेकांना साथ देत आहेत. तू असा विचार कर ना. एवढं सगळं होऊन सुद्धा आज ते दोघं एकत्र आहेत म्हणजे हे विधिलिखितच आहे असंच म्हणायला हवं, हो ना? कुठे झालीस एवढी तयार होऊन? विक्रम बरोबर लंचला. वाव, विक्रम बरोबर लंच, इंटरेस्टिंग. मग नंतर काय करणार? पिक्चरला जाणार ना? आणि मग डिनर करून डायरेक्ट येणार घरी? केवढे प्रश्न पडतात तुला साक्षी. विक्रम बरोबर नील भैया आणि रागिणी वहिनींकडे लंचला चाललीये, कळलं? विक्रम येईलच मला आता पिकअप करायला. साक्षी, अरे बापरे, आई बोलवते, मला निघायचं. कुठे चाललीस? कुठे? आई बरोबर बाजारात चालले, दुसरीकडे कुठे जाणार? चल बाय. चल बाय. इतकं सगळं झालं, तुमच्या समोर त्याला किडनॅप केलं. काय करत होतात तुम्ही सगळे? बोला. पण लिंगप्पा साहेब, ते आले तेव्हा हवेत गोळ्या झाडतच आले होते. मग इतकेच सगळे तुम्ही होतात लोक? काय करत होतात? हातात बांगडी भरलं होतं का काय? पण साहेब, त्यांच्या हातात बंदुका होत्या. हातात बंदुका होत्या? तुमच्या तोंडात काय होतं? हा, एरवी घरात तुम्ही बडबड 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 करता, आता गप्प बसला. बंदुक होत. आम्ही घाबरलो होतो. कपाळप्पा महादेवा, कलियुगा कलियुगा. स्वतःच सख्ख भाऊ स्वतःच्या भावाला किडनॅप करत. कलियुगा. पण आता पुढे काय करायचं साहेब? काय करायचं? पोलिसांना खबर करायचं आधी, मग आपण आपल्या पद्धतीनं शोध घ्यायचं. काका, मला राजकुमारचा फोन मिळाला. हॅलो. हॅलो. हा विक्रमचाच फोन आहे ना? हा, हे विक्रमचाच फोन. पण दुर्दैवानं आम्ही बोलतो, आम्ही लिंगप्पा. विक्रम आहे का? एक वाईट बातमी आहे देवयानी ताई. काय झालं? आपल्या विक्रमादित्यला त्या रणवीरचं माणूस उचलून घेऊन गेलं बघा. काय? हा,
आमचं सगळे माणूस लई विरोध केलं त्याला, पण त्यांचं बंदूक होत हो. हे आमच्या माणसाचं काहीच चाललं नाही. येऊन गेलं उचलून त्याला. आम्हाला पण लई वाईट वाटलं हो. आम्हाला कळल्या आम्ही इकडे आलो. आता काय करायचं ते बघतो आम्ही. देव देव काय झालं? देव सांग ना. विक्रमला कोणीतरी किडनॅप केलंय. काय? मॉम मॉम बाबा लवकर या. काय झालं? बाबा विक्रमला कोणीतरी किडनॅप केलंय. काय? किडनॅप? तुला कोणी सांगितलं? मी विक्रमला फोन केला होता. लिंगप्पा साहेबांनी फोन उचलला. लिंगप्पा साहेब? हा कोण आता? विक्रम त्याच्याकडे नोकरी करतो. ते म्हणाले की वस्तीमध्ये काही लोक आली होते आणि विक्रमला जबरदस्तीने घेऊन गेली. तरी मी तुम्हाला 1000 वेळा समजावून सांगितलं, पण माझं कोण ऐकणार? मोठेपणा करत तिचं लग्न लावायला निघाला होता. काका काका आपण वस्तीत जाऊया का? नक्की काय घडलं ते आपल्याला कळेल तरी. त्याने काय होणार आहे? अभिलाषा असं काय करतेस तू? अगं आम्ही वस्तीत गेलो तर आम्हाला कळेल तरी की विक्रमला नक्की कोणी किडनॅप केलंय. काका आपण पोलीस स्टेशनलाही जाऊया. त्याची काही एक गरज नाही. त्या विक्रमला शोधण्यासाठी कुणी कुठेही जायचं नाही. यांचं लग्न होऊ नये म्हणून त्या रणवीर राजे शिर्केनेच त्याला किडनॅप केलंय. हे बघ देवयानी, तुला जायचं असेल तर तू जा. नाहीतरी आजकाल मोठ्या माणसांनी काही सांगितलं तर ते ऐकायचंच नाही असं तू ठरवलेलंच आहेस ना. पण तुम्ही तिकडे जाऊन काय करणार? अहो, ज्या माणसाने आपल्या सख्ख्या भावाला किडनॅप केलं त्या रणवीर राजे शिर्केंच्या विरोधात तुम्ही जाणार? यापूर्वी त्याने आपल्याला दिलेली धमकी विसरलाच वाटतं. हे बघ अभिलाषा, हे सगळं रणवीर राजेनेच केलं. हे कशावरून? हे बघ, आम्ही जर का तिथे गेलो तर नक्की काय घडलं हे तरी समजेल ना आम्हाला. समजा हा सगळा प्रकार दुसऱ्याच कोणी केला असेल तर? तर काय? समजा त्याला दुसऱ्या कोणीतरी किडनॅप केलं असेल तर तुम्ही काय करणार? ते रणवीर राजे शिर्के बघून घेतील ना. तुम्हाला काय गरज आहे? काकू अगं मला विक्रमची काळजी वाटते. मग तू जा ना. तू गेलीस तर माझी काहीच हरकत नाही, पण माझा नवरा तुझ्या बरोबर जाणार नाही. काकू असं का बोलतेस तू? देवयानी, मी असं का बोलते हे तुला कळत नाही याचंच मला वाईट वाटतं. अहो, जो माणूस स्वतःच्या सख्ख्या भावाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन जाता आलं नाही म्हणून किडनॅप करू शकतो, तो माणूस आपल्याला ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर ती खरीही करू शकतो. आज केवळ त्यांच्या मेहरबानीमुळे आपण जिवंत आहोत हे विसरू नका. घराबाहेर पडून कशाला स्वतःच्या जीवाशी खेळताय? तू काकाला पाठवत नाहीयेस ना? ठीक आहे, मी जाते. देव थांब. देव तू प्लीज आता घरातून बाहेर जाऊ नकोस. काका तू बोलतोस? देव, तुझी काकू म्हणते ते बरोबर आहे. रणवीर राजेंनी दिलेली धमकी आपण नाही विसरू शकत देव. अरे आता तू माझ्या बरोबर यायला तयार झाला होतास. हो देव, पण तुला इमोशनल झालेलं बघून मी भावनेच्या भरात तसा निर्णय घेतला.
हे बघ देऊ, माझं एवढंच म्हणणं आहे की आत्ता बाबा आणि वहिनी घरात नाही आहेत, त्यामुळे तू नको जाऊस बाहेर. हे बघ, ते येईस तोपर्यंत तू थांब. ते आले ना, मग जो काय तुला निर्णय घ्यायचा असेल ना तो घेऊया आपण. कोण होती ती माणसं ज्यांनी विक्रमादित्याला पळवून नेलं? आता आम्ही सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही साहेब. त्याचा सख्ख भाऊ रणवीर राजेची माणसंच होती ती. याच्या आधी पण वस्तीत येऊन धमकी देऊन गेलं होतं हो ते. तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे सगळे यांना विचारा. बोला ना. बोले हो साहेब, विक्रम भाऊ इथं राहत होते म्हणून त्या लोकांनी येऊन आम्हाला धमकावलं होतं. एवढं धमकावलं होतं तर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार का नाही केलीस? कसं करणार तक्रार? त्याचं ते सख्ख भाऊ भावाशी असं वागेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. शेवटी ते रणवीर राजे शिर्के कोणाशी कसं वागेल कसं काय सांगता येणार हो? तुमचा आणि त्यांचा काय संबंध? संबंध म्हणजे ते नोकरी मागितलं, आम्ही ते दिलं. राहायला वस्तीत जागा दिलं. गरजू माणसाला मदत करण्याचा आमचा धर्म आम्ही तेवढा निभावला. काही चुकलं का? ठीक आहे, तुमच्यापैकी एकाला पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दाखल करावी लागेल. रणवीर राजे शिर्केच्या विरोधात कंप्लेंट केल्यावर काही कारवाई होईल असं वाटतं का तुम्हाला? नाही, म्हणजे कोणी त्यांच्या विरोधात सहसा जात नाही म्हणून म्हटलं हो. आम्ही पर्सनली तसं कोणाच्या विरोधात कधीच जात नाही. आम्हाला गुन्हेगाराशी मतलब असतो. गुन्हेगाराची इतर कोणतीही ओळख आमच्यासाठी महत्त्वाची नसते. तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल हळूहळू लिंगप्पा. हवालदार, यांची साक्ष नोंदवून घ्या. दार कोणी लावलंय? शी, कोण आहे? मॉम, मी आहे. श्राऊ, तू आहेस होय? मला वाटलं दार काय लावलं होतंस मॉम? श्राऊ, देवयानीच्या बाबतीत तुझ्या बाबांना जरी माझं बोलणं पटलं असलं तरी तिने त्यांच्यासमोर रडण्याचं नाटक केल्यावर त्यांचा विचार बदलायला वेळ लागणार नाही. दोघंही जातील त्या विक्रमला शोधायला. म्हणून ना मी बाहेरून कडी लावली आणि इथे थांबले. मॉम, हे बघ, देवच्या बाबतीत तू काहीतरी चुकीचं वागतेस असं मला वाटतंय. काय चुकीचं वागले ग मॉम? अगं, देवसाठी विक्रमनी आजपर्यंत किती काय काय सहन केलंय. आणि आज विक्रम जर अडचणीमध्ये आहे आणि देव इतकी धडपडतीये तर तू तिला का अडवतीयस? तू पण आज अगदी देशमुखांसारखीच बोलायला लागलीस. श्राऊ, मी काय करायला हवं आणि काय करायला नको हे तू मला सांगण्याची गरज नाही. मॉम, तू म्हणतेस त्याप्रमाणे रणवीर राजेंनी विक्रमला किडनॅप केलं असेल ना, तर ते फक्त तेवढंच करू शकतात. विक्रम आणि देवचं लग्न नाही थांबवू शकणार ते. राहू, तुला अजूनही काही कळत नाही. अगं, ते रणवीर राजे शिर्के आहेत. ते काहीही करू शकतात. उद्या त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन ह्यांनी जर लग्न केलं तर ते लग्न मोडायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. मॉम, पुढे काय होईल ते पुढचं पुढे बघू. आत्ता कडी लावून देवसाठी तू जो अडसर निर्माण केलास ना, तो थांब. राहू, तुझ्या वागण्या बोलण्यात जरी बदल झाला असला तरी मला अजूनही वाटत होतं की तू माझ्यासारखाच विचार करतेस. स्वतःला सुधार, नाहीतर उद्या यांच्यासारखंच तुलाही घरात कोंडून ठेवायला मी मागे पुढे पाहणार नाही, हे लक्षात ठेव.
आहात रे तुम्ही? बाहेर गे, बाहेर गे. सर कोणा तुम्ही? सर हे कुठे आणलं आम्हाला? कोणा तुम्ही? तुझा तोंड बंद कर, महागात पडेल तुला. तुम्हाला कळत नाही तुम्ही काय करता त्या? सोडा मला. इथं बोलत काय बसला? चला त्याला आत घेऊन. चला चला आत घेऊन चला. चल चला आत चल. पडला. अरे 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 अजून किती हाल व्हायचे त्याचे. माहित ना तुम्ही काय करणार? काय करायचं?